नमस्कार, आपण पाहतात युगंधर महाराष्ट्र न्यूज. पाहुयाचे काही ठळक घडामोडी. बातमी उल्हासनगरतून आहे. आमच्यावर कायमस्वरूपी आरोप होतो आम्ही गद्दारी केली, परंतु गद्दारी या शब्दाची नेमकी व्याख्या काय आहे? ज्यांनी मतदारासोबत गद्दारी केली, ज्यांनी नरेंद्र मोदी बाळासाहेबांचा फोटो टाकून मत मागितले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या घालणाऱ्या राहुल गांधीसोबत जाऊन बसलेत, यांनी खरी गद्दारी केली. बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी केली. ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं शिवसेनेला जेव्हा काँग्रेससोबत जाण्याची वेळ येईल तेव्हा माझे शिवसेनेचे दुकान बंद करेल, अशी भूमिका बाळासाहेबांची होती, असे मंत्री उदय सामंत यांनी उल्हासनगर सभेत म्हटले आहे. आमच्यावर कायमस्वरूपी आरोप होतो की आम्ही गद्दारी केली, पण गद्दार या शब्दाची नक्की व्याख्या काय? तर ज्याने मतदारांबरोबर गद्दारी केलेली आहे, ज्याने नरेंद्र मोदी साहेबांबरोबर वंदनीय बाळासाहेबांचा फोटो टाकून मतं मागितली आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या घालणारा राहुल गांधी बरोबर जे जाऊन बसलेत गोपाळराव, त्यांनी खरी गद्दारी केलेली आहे. त्यांनी वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी केलेली आहे. ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं की शिवसेनेला ज्यावेळी काँग्रेस बरोबर जाण्याची वेळ येईल त्यावेळी माझं मी शिवसेनेचं दुकान बंद करीन, अशा पद्धतीची भूमिका वंदनीय बाळासाहेबांची होती. परंतु त्यांचे चिरंजीव राहुल गांधींच्या बाजूला जाऊन बसले आणि त्याच्यानंतर